नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते लोकशाही न्यूज मध्ये। हॅलो लोकशाही या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अखेर महाविकास आघाडीचं सरकार मराठा समाजाच्या इशारापुढे झुकलंय, कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच एमपीएससी परीक्षा लांबणीवर टाकत असल्याची यावेळी घोषणा काल केलेली आहे आणि 11 ऑक्टोबरला एमपीएससीची परीक्षा होणार होती। परंतु मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानं या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती होती आणि त्यामुळे मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले होते आणि त्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली आणि या प्रकारानं विद्यार्थीही संभ्रमित झाले होते। आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वागत केलंय। सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? या सर्व प्रकाराबद्दल लोकशाहीच्या प्रेक्षकांना काय वाटतंय? तुमचं मत तुम्ही 022 687 99101 या क्रमांकावर डायल करून लवकरात लवकर कळवा। कालपासून आपण पाहतोय मोठ्या बातम्या येत आहेत। एमपीएससीच्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकललेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी खुद्द परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केलेली आहे आणि अखेर महाविकास आघाडीचं सरकार मराठा समाजाच्या इशारापुढे झुकलंय का, असे प्रश्न देखील आता विचारले जात आहेत। कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केली आहे। 11 ऑक्टोबरला ही एमपीएससीची परीक्षा होणार होती, परंतु मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। एकीकडे आपण पाहतोय की या स्थगितीमुळे 11वीचे प्रवेश देखील थांबलेले आहेत, तर दुसरी यादी देखील अजून जाहीर झालेली नाही। त्यातच विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती होती आणि त्यामुळे मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले होते आणि त्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली होती। आपण पाहिलं की मराठा समाजाचे नेते मोठमोठे आंदोलन करण्याच्या ज्या देखील त्यांनी घोषणा देखील केल्या होत्या की एमपीएससी जर परीक्षा घेतल्या तर आम्ही परीक्षा केंद्र जी तोडू किंवा मोठे जे आंदोलन आहेत ती करू, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्यातच आता आपण पाहतोय की या प्रकारानं विद्यार्थी संभ्रमित झाले होते। आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वागत केले आणि सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का, हा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होतोय। तर या संदर्भात आपल्याबरोबर आपले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत। भांडूपवरून गणेश मुळे सर, तुमचं स्वागत आहे लोकशाही न्यूज मध्ये। काय सांगाल, तुम्हाला असं वाटतंय का की सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे? पहिल्यांदा तर असं सांगतो की हा काही दबाव वगैरेचा काही प्रश्न नाहीये। हा प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीचा प्रश्न आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना सारखी जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय आहे आणि सरकार विविध अंगाने हा विषय घेऊन ह्या एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भात केलेली आहे। परीक्षा कोणाला नको, परीक्षा सगळ्यांनाच हवी आहे, परंतु जर त्या प्रॉपर जर तुमच्याकडे काही नसतील तर तुम्ही परीक्षा जर घेतल्या आणि जर उद्या संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार? मग उलट आणखीन तुम्हाला विरोधकांना तोंड द्यावं लागेल। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार हे सक्षम आहे, सरकारवरती कोणाचाही दबाव नाहीये आणि हे दबाव जे शब्द वापरताय ते कुठेतरी मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा कुठेतरी प्रयत्न आहे असं मला वाटतंय। प्रत्येक समाजाचं एक कुठे ना कुठेतरी कार्य असतं आणि त्या कार्याने प्रत्येक समाज आपापलं वर्चस्व ठेवून असतो। तर आता हा परीक्षेचा निर्णय पुढे ढकलला म्हणून मराठा समाजाचा सरकारवरती दबाव आहे असं म्हणणं हे सरासर चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आणखीन एक कुठेतरी जातीय द्वेष वाढण्याचा प्रयत्न होण्याचा हा प्रयत्न होतो असं मला वाटतं। तर माझी आपल्याला तुमचा जो विषय आहे त्या विषयाच्या निमित्ताने जे कोणी ऐकत असतील तर त्यांना मला सांगायचे हे आहे की हा सरकारवरती मराठा समाजाचा दबाव नाही, तर सरकारने पूर्णपणे प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही नियोजन किंवा उपाय घ्यायचे त्याचा तो एक प्रकार आहे आणि लवकरच या सर्व उपाय योजून झाल्यानंतर लवकरच परीक्षा घेणार असं सरकारने म्हटलेलं आहे। मग याच्यावरती मराठा समाजाचा दबाव आहे ठेवून तुम्ही इतर समाज आणि या मराठा समाजामध्ये कशाला भांडणं लावताय? मराठा समाजाची जी मागणी आहे ती योग्य मागणी आहे, त्या मागणीचा तुम्ही विचार करावा आणि त्या मागणीला कसं पूर्णत्व येईल यासाठी सुद्धा इतर समाजाने जर सहकार्य दिलं तर हा प्रश्न येणारच नाही। निश्चितच धन्यवाद। तुम्ही लोकशाहीला अत्यंत महत्त्वाची अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहिलं की न्यायालयाने स्थगिती दिल्यानं या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची जी भीती आहे ती होती आणि एकूणच आपण पाहतोय की वारंवार जे मराठा समाजाच्या वतीनं वारंवार जे आहे ते परीक्षा केंद्र आम्ही तोडून टाकू किंवा अशा धमक्या ज्या आहेत त्या देण्यात येत होत्या आणि आता आपण पाहतोय की एकीकडे जे ते परीक्षा आता लांबणीवर गेलेली परीक्षा होणार आहे, मात्र ती लांबणीवर टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे मराठा समाजाचे नेते आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी आक्रमक झाले होते, पण मात्र आता एकूणच या
या प्रकारानं विद्यार्थी देखील संभ्रमित झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या निर्णयानं मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत त्या निर्णयाचं केलेलं आहे. सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का, यावर आपली प्रतिक्रिया तुम्ही लोकशाही न्यूजला देऊ शकता. हॅलो लोकशाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतंय यावर तुम्ही आपलं मत देखील नोंदवू शकता. एकूणच तुमचं मत तुम्ही लोकशाही न्यूजच्या 02268799101 या क्रमांकावर डायल करून कळवा. तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. एकूणच आपण पाहतोय अखेर महाविकास आघाडीचं सरकार मराठा समाजाच्या इशारापुढे झुकलं का, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच MPSC परीक्षा लांबणीवर टाकत असल्याची काल घोषणा केलेली आहे. 11 ऑक्टोबरला MPSCची परीक्षा होणार होती आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली त्या घोषणेनंतर महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जे ते एकीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. परीक्षेला जे विद्यार्थी बसणार होते त्यांनी देखील फटाक्यांची आतिषबाजी काही ठिकाणी केलेली आहे. मात्र या सगळ्यानंतर मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती देखील होती आणि त्यामुळेच मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत होता आणि परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला त्यांनी सुरुवात केली. तर याच संदर्भात आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी अभिषेक कुलकर्णी खोपोलीवरून जोडले गेलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं अभिषेक? हा सर, हा मॅडम विषय सांगा आपला. विषय काय म्हणताय तुम्ही? विषय सांगा आपला. एकूणच मराठा समाजाचा जो निर्णय होता, मराठा समाज आतापर्यंत आक्रमक होती, ती आता MPSCची परीक्षा जी आहे ती लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः खुद्द घोषणा केलेली आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? हा ज्याप्रमाणे दबाव तुम्ही विषय घेतलेला आहे तो वाटत नाही दबाव सरकारचा कुठलाही दिसत नाही. त्यावर मराठा आरक्षणाचा कुठलाही दबाव दिसत नाही. कारण ज्या प्रकारे सरकारने निर्णय घेतले हे अत्यंत चांगले आहे. तर निश्चित धन्यवाद अभिषेक, तुमची प्रतिक्रिया महत्त्वाची मांडली आहे. एकूणच आपण पाहतोय परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली आणि या प्रकरणावर विद्यार्थी संभ्रमित झाले होते. या संदर्भात आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत गोपाळ पाटील जळगाववरून. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूज मध्ये. काय तुमची प्रतिक्रिया आहे? एकंदरीत सरकारला ही सत्ता जाण्याची भीती आहे आणि जे काही मागच्या काही कालखंडामध्ये मराठा समाजाचे काही मोर्चे झाले ते मोर्चे पुन्हा येतील अशी भीती सरकारला आहे. म्हणून सरकार MPSCची विद्यार्थ्यांची परीक्षा आहे ती पुढे ढकलली आणि हा जो निर्णय आहे सरकारचा तो अत्यंत चुकीचा आहे. कारण की काही विद्यार्थी खूप वर्षापासून अभ्यास करत असतात आणि काही विद्यार्थ्यांचं वय हे एजबार होण्याचं संधी असते. मग ते त्यांचं एजबार होऊन परत त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही आणि एखाद्या समाजाचा दबावगट तयार झाला सरकारवरती हे सिद्ध होतं. निश्चितच धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया महत्त्वाची. एकूणच आपण पाहतोय लोकशाहीच्या प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल? 02268799101 या क्रमांकावर तुम्ही आपलं मत नोंदवू शकता. हॅलो लोकशाहीवर. तर आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. दगडू जालन्यावरून. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूज मध्ये. काय सांगाल, एकूणच सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का? एक समाजाच्या दबावाखाली जर त्यांनी तसं करायचं त्याला मुख्यमंत्री असा ठाम लागतो. तुमच्या टीव्हीचा आवाज जरा कमी कराल का सर? आमच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचत नाहीये. आता तर आम्हाला वाटतंय तसं. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी MPSCची परीक्षा रद्द करायला नव्हती पाहिजे. बरं, निश्चितच धन्यवाद सर अधिक माहिती देण्यासाठी. आपण पाहतोय एकूणच सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली. या प्रकारे विद्यार्थी देखील संभ्रमित झाले होते आणि आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मराठा समाजाच्या नेत्यांनी देखील स्वागत केलेलं आहे. सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण मुख्यमंत्र्यांनी तातडीनं काल येऊन जी आहे ती घोषणा केलेली आहे. MPSCची परीक्षा 11 ऑक्टोबरला होणार होती, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर या संदर्भात आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. किरण परभणीवरून. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूज मध्ये. तुम्हाला काय वाटतंय, मराठा समाजाचा सरकारवर दबाव आहे का? नाही मॅडम, तसं तर म्हणता येणार नाही. कारण की लोकशाहीनं सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत की आपले दबाव तंत्र करून तुम्ही सरकारकडून तुमच्या मागण्या मान्य करू शकता.
आणि एकंदरीत राहिला प्रश्न परीक्षेचा, तर विद्यार्थ्यांना काय हवंय हे बघूनच तुम्ही एक्झाम घेऊ शकता ना. हा, असं आहे ते सगळं काही. आणि याच्यामध्ये सरकार म्हणजे कोणाचं असेल किंवा कोणाचं नसेल याचा काही विषय नाहीये त्याच्यात. विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून एक्झाम व्हायलाच पाहिजे. जी, निश्चितच धन्यवाद. विद्यार्थ्यांचं हित जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून परीक्षा व्हायला हव्यात, कुठलंही राजकारण यात नकोय असं तुमचं मत आहे. धन्यवाद. लोकशाही न्यूजला तुम्ही प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच आपण पाहतोय की प्रेक्षकांकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, विद्यार्थ्यांचं हित यात खूप महत्वाचं आहे. मात्र आपण पाहतोय की कालपासून जे आहे ते राज्यातल्या काही ठिकाणी आतिषबाजी करून विद्यार्थ्यांनी जे आहे ते जल्लोष साजरा करायला सुरुवात केली, कारण मुख्यमंत्र्यांनी खुद्द एवढी घोषणा केली आहे MPSCची परीक्षा लांबणीवर गेल्याची. या संदर्भात आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आपले प्रेक्षक रवींद्र कुडाळकर जळगाववरून. सर, आपल्याला काय वाटतंय, सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का? नमस्कार मॅडम. खरं समर्पक आणि आयर्नीवरचा विषय आपण घेतला लोकशाही न्याय, त्याबद्दल मी धन्यवाद देतो चॅनलला. खरं तर शैक्षणिक समस्या असो, सामाजिक असो किंवा परीक्षांबद्दलची असो, MPSCची परीक्षा असो, कुठलाही विषय असो, खरं तर त्यामध्ये शैक्षणिक धोरणाबद्दल किंवा कुठल्याही धोरणाबद्दल निर्णय घेणे ही एक सरकारची निर्णय प्रक्रिया असते. प्रशासनाचे धोरणं असतात त्यामध्ये काही. आणि महाराष्ट्र समाजाने जरी मागणी केलेली असते परीक्षा थांबवण्याची, त्याप्रमाणे परीक्षा थांबवण्याचा निर्णय जरी झालेला असला तरी मला असं डायरेक्टली असं वाटत नाही की मराठा समाजाचा दबाव सरकारवर आला असावा. कारण मराठा समाज असो किंवा कुठलाही समाज असो किंवा कुठलाही विषय असो, मला असं म्हणायचंय की जेव्हा एखादी मागणी केली जाते तर त्यावर विचार केला जातो. काहीतरी प्रशासनातले नियम, नंतर तांत्रिक बाबी, कायदेशीर बाबी पाहून आणि त्या सरकारचा कल आणि विचारसरणी, ध्येय धोरण ठरवूनच निर्णय घेतले जातात. आणि यामध्ये आपण राजकारण हे पाहिलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं हित. आणि मला मी सुद्धा शैक्षणिक समुपदेशक आहे, या निमित्ताने MPSCच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा तर देतोच मी. त्याशिवाय मी असं सांगतो की संभ्रमात राहू नका, हे तुम्ही सकारात्मक घ्या. परीक्षा लांबल्या गेल्या म्हणजे आपल्याला अधिक काळ मिळाला अभ्यासाला, त्यातून आपण अधिक किती गुणवत्ता प्राप्त करू याचा विचार करत अभ्यास करा. यशवंत व्हा, जयवंत व्हा. कुठल्याही जातीवाद करू नका, तुलना करू नका, या मताचा मी आहे. निश्चितच धन्यवाद सर. आपण लोकशाही न्यूजला महत्वाची प्रतिक्रिया दिली. रवींद्र कुडाळकर जळगाववरून आपल्याबरोबर जोडले गेले होते. एकूणच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्या आणि विद्यार्थ्यांनी देखील राजकारणात पडू नका असं त्यांचं मत आहे. तर गोरेगाववरून प्रताप सावंत आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. तुम्हाला काय वाटतंय, सरकारने इतका तातडीने निर्णय घेतला, परीक्षा लांबणीवर टाकलेली आहे, मराठा समाजाचा दबाव सरकारवर आहे का? मॅडम, की मराठा संघटनेचा सरकारवर दबाव असल्यामुळे जे काम होते आहे, नाहीतर शरद पवार जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नव्हतं. हॅलो, हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा सर, कारण मला तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, हा, हॅलो, तुम्हाला माझा आवाज येतोय? निश्चितच धन्यवाद. प्रताप सावंत गोरेगाववरून आपल्याबरोबर जोडले गेले होते. एकूणच जे आहे ते मत नोंदवण्यासाठी जोडले गेलेले आहेत आपले प्रेक्षक आहेत. जॉन थॉमस नागपूरहून जोडले गेले. सर, तुम्हाला काय वाटतं, एकूणच मुख्यमंत्र्यांनी हा तातडीने निर्णय घेतलेला आहे आणि स्वतः येऊन ती घोषणा माध्यमांसमोर केलेली आहे, कारण आपण पाहतोय की MPSCची परीक्षा जी ती होणार होती आणि आता ती लगेचच लांबणीवर टाकण्यात आली आहे. काय वाटतंय? म्हणायचं आहे सरकारवर काही दबाव गिबाव असं अशातला काही प्रश्न नाही आहे. पण मला एक सांगायचं आहे की सरकारवर दबाव वगैरे काही नाहीये. पण मराठा लोक म्हणतात आम्ही तलवार काढू. ओबीसी लोकांचं ते आंदोलन म्हणजे सतत सुरू आहे. आणखी मला वाटते की ओबीसी लोक आपली गोष्ट बोलतात, हे मराठा समाज आपला म्हणतो. मग ओपन वाल्यांनी जे छोटे समाज आहे, मी ख्रिश्चन समाजातून येतो, तर आम्ही लोकांनी काय करायचं मग? जेव्हा हे सर्व लोक येऊन आमच्या ओपन मधून हे रिझर्वेशन घेतील, आमच्यासारखे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत, तर त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे सरकारकडे फक्त आंदोलनच करायला पाहिजे का? की ओपनचं कोणी पण काही बोलत नाहीये, मोठे मोठे नेते लोक पण काही म्हणत नाहीये, आणखी काहीच बोलत नाहीये. तर मला असं म्हणायचं आहे. निश्चितच धन्यवाद. जॉन थॉमस नागपूरहून आपल्याबरोबर जोडले गेले होते.
तर अनिल माने आपले प्रेक्षक साताऱ्याहून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. काय सांगाल? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वागत केलेलं आहे, मात्र तरी देखील वारंवार हा प्रश्न विचारला जातोय की सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का? सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय. आपण पाहिलंय की मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं मराठा समाजाच्या नेत्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे, मात्र सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तसं काय मराठा समाजाचा सरकारवर दबाव नाही. सरकारने निर्णय घेतला तो चांगला घेतलाय, मुलांच्या हिताचा घेतलाय. निश्चितच धन्यवाद सर. अधिक माहिती देण्यासाठी आपण पाहतोय अनिल माने आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले होते. तर सरकारवर मराठा समाजाचा दबाव नाही असे आपले प्रेक्षक म्हणतायत. एकूणच याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? या सर्व प्रकाराबद्दल लोकशाहीच्या प्रेक्षकांना काय वाटतंय? तुमचं मत वैयक्तिक तुम्ही इथे मत नोंदवू शकता. 02268799101 या क्रमांकावर डायल करून लवकरात लवकर तुमचं मत तुम्ही लोकशाहीवर नोंदवू शकता. तर आदित्य गायकवाड आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले आहेत सोलापूरवरून. तुम्हाला काय वाटतंय? एकूणच सरकारकडून मराठा समाजाला झुकतं माप दिलं जातंय का? नाही मॅडम, पहिलं तर गुड आफ्टरनून. तुमचं म्हणजे न्यूज चॅनल खूप चांगलं काम करते म्हणून. जी निश्चित, धन्यवाद. तर जे असं म्हणलं जातं की मराठा समाजावरती म्हणजे महाराष्ट्र सरकारचे पुढे झुकतं माप घेत आहेत, तर ते बरोबर नाही वाटतं मला. कारण महाराष्ट्र सध्याला व्हायलन्स कमी करायचं बघते महाराष्ट्रामध्ये. जे मुद्दाहून केंद्र सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे की ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण दिलं, पण त्यांच्या ह्याला स्थगिती न देता मराठा समाजाला मुद्दाहून स्थगिती दिल्याने दिलं, कारण त्यांचं सरकार गेलं आपल्या इथनं महाराष्ट्रातनं. तर हे चुकीचं वाटतंय मला. तर मराठ्यांवरती काय असं होत नाही वाटतंय मला. जी निश्चितच धन्यवाद. आदित्य गायकवाड सोलापूरहून आपल्याबरोबर जोडले गेले होते. आपण पाहिलं की मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला. MPSC परीक्षा अखेर पुढे काल ढकलली आणि तातडीची जी आहे ती माध्यमांसमोर खुद्द मुख्यमंत्र्यांनी येऊन आपली भूमिका मांडलेली आहे. तर 200 पेक्षा अधिक ठिकाणी या परीक्षा होणार होत्या. आम्ही या परीक्षा केंद्रांना फोडू असं देखील मराठा समाजानं सांगितलं होतं. एकीकडे आपण पाहतोय कोरोनाचं संकट वाढलेलं आहे. शाळा कॉलेज अभ्यासिका बंद आहेत. एकूणच सरासर विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेली आहे. मात्र कुठेतरी मराठा समाजाचं सरकारवर दबाव आहे का? हा प्रश्न विचारला जातोय. संजय कंधारकर नांदेडवरून प्रेक्षक आपले जोडले गेलेले आहेत आपल्याबरोबर. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. काय सांगाल? तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार मॅडम, मी संजय कंधारकर बोलतोय नांदेडवरनं. मॅडम, सरकारने जर त्या कोविड-19 साठी हा जर निर्णय घेतला असेल परीक्षा लांबणीचा, तो स्वागतार्ह आहे. पण मराठा समाजाच्या दबावाखाली निर्णय घेतला असेल मॅडम, अतिशय चुकीचा निर्णय आहे तो. त्याचं कारण असं की छत्रपतीचे वंशज सांगणारे लोक सुद्धा म्हणजे तलवारी काढण्याची भाषा करतात मॅडम. हा चुकीचा आहे ना. निश्चितच धन्यवाद. अधिक तुम्ही लोकशाही न्यूजला आपली प्रतिक्रिया दिलेली. अमोल पुजारी लातूरून आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, काय सांगाल? एकूणच कोरोनाचं संकट आणि शाळा कॉलेज अभ्यासिका सगळ्या बंद आहेत आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतो असं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे. मात्र कुठेतरी असं वाटतंय का की मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन सरकारनं हा निर्णय घेतलाय? तुम्हाला काय वाटतंय? नाही, जर त्यांनी शाळा वगैरे बंद केल्या असतील तर महाराष्ट्रातील संबंध बिअर बार वगैरे असतील किंवा मटन शॉप असतील, मग विविध ते चालूच आहेत ना आतापर्यंत. आणि राहिला राज्यसेवा परीक्षेचा प्रश्न, तर परीक्षा लांबून त्यांनी फक्त एका समाजाचा विचार केलेला आहे. अनेक जी समाजाचे विद्यार्थी आहेत जे परीक्षेसाठी पुणे मुंबई या ठिकाणी तयारी करत आहेत, त्यांचा पण सरकारने विचार केला पाहिजे. निश्चितच धन्यवाद. अनिल पुजारी लातूरून आपल्याबरोबर जोडले गेले होते. एकूणच जे लांब विद्यार्थी राहत आहेत त्यांचा देखील सरकारनं विचार करायला हवा होता असं देखील आपले प्रेक्षक आपलं मत नोंदवत आहेत. एकूणच तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर दीपक सुरे आपले प्रेक्षक भांडूपवरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. काय सांगाल? एकूणच तातडीनं मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. ज्या परीक्षा MPSCच्या होणार होत्या त्या लांबणीवर आता टाकण्यात आल्या. तर कुठेतरी असं बोललं जात आहे की मराठा समाजाचा दबाव सरकारवर आहे. तुम्हाला काय वाटतंय?
नाही, मला तरी एकंदरीत नाही वाटत आहे, कारण मराठा समाजाचा दबाव नाहीये. कारण ऍक्च्युली जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्याचा कोणत्याही जाती आणि समाजाचा दबाव असू शकत नाहीये. हा. ते स्वतंत्रच आहे. त्याच्यामुळे त्यांचे काहीतरी विचार असतील आणि त्या विचारासाठी त्यांनी हे परीक्षा पुढे ढकलल्या असतील. पण ह्या मराठा समाजासाठी किंवा त्यांच्या आरक्षणासाठी हे केलेलं आहे मला तरी वाटत नाहीये. निश्चितच आपण पाहिलं की विद्यार्थी देखील अभ्यास करतायत आणि अभ्यास करणारे विद्यार्थी सध्या संभ्रमित आहेत. नेमकं आता जर ही परीक्षा लांबणीवर पडली तर नेमकं त्या विद्यार्थ्यांचं काय होणार, काय वाटतंय तुम्हाला? तसं मला तरी काय वाटत नाही. म्हणजे मला असं जे वाटतंय की ऍक्च्युली लांबणीवर गेले तर विद्यार्थी हे अभ्यास करणारच. त्यांना जे आता उलट मी तर म्हणेन त्यांना थोडा अजून वेळ मिळाला अभ्यास करायला आणि त्या वेळेचा त्यांनी चांगला उपयोग करून जास्तीत जास्त अभ्यास चांगला करून आणि जास्तीत जास्त आपल्याला कसं टक्केवारी जास्त त्या परीक्षेमध्ये मिळवता येईल हे बघितलं पाहिजे. निश्चितच धन्यवाद. आपण आपली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. दीपक सुर्वे आपले प्रेक्षक भांडूपवरून जोडले गेले. त्यांनी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट सांगितलेली आहे की आपल्याला वेळ मिळाला, या वेळेत आपण अभ्यास करून चांगले मार्क जे आहेत त्या परीक्षेत संपादन करावेत. संजय चव्हाण पुण्याहून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. सरकारकडून मराठा समाजाला झुकतं माप दिलं जात आहे का, काय वाटतंय? आरक्षण हा विषय संपायला पाहिजे, कारण क्वालिटीचे ऑफिसर्स त्याच्यामुळे निर्माण होत नाहीत. पूर्ण आरक्षण रद्द करावं असं माझं मत आहे. आणि मराठा आरक्षण त्याच्यामुळे हे विषय वाढत गेलेले आहेत. जर पूर्ण आरक्षण रद्द झालं तर क्वालिटीचे ऑफिसर्स तयार होतील. सध्या जे ऑफिसर्स आहेत ते काही फारसे क्वालिटीच्या तयार होतात असं नाही. ज्याला मार्क्स कमी आहेत काही ऑफिसर्स आरक्षणामुळे तयार होतात आणि त्याच्यामुळं क्वालिटीचे ऑफिसर तयार होत नाही. त्याच्यामुळे आरक्षण पूर्णच नसावा त्या मताचा मी आहे मॅम. निश्चितच धन्यवाद. आपण लोकशाही न्यूजला आपलं मत जे आहे ते लोकशाही न्यूजकडे मांडलेलं आहे. एकूणच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, राजकारण यात करू नका. किंवा मग काही प्रेक्षक असे देखील आपल्याला म्हणतायत की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ मिळालेला आहे, या वेळेत त्यांनी अभ्यास करावा, चांगले मार्क जे आहेत ते काढावेत. आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात 200 पेक्षा अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. याच्यावर आपलं मत आपले प्रेक्षक नोंदवत आहेत. अप्पासाहेब जाधव जालन्यावरून आपल्याबरोबर जोडले गेले. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतंय? ओबीसी संघटनेनं हा गंभीर आरोप जो आहे तो केलेला आहे की सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का? नाही मॅडम, याच्यामध्ये दबाव वगैरे काहीच नाही. कारण जे मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं होतं आणि त्यामुळं ते आरक्षण मिळाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांनी त्या आरक्षण संदर्भात MPSCचे फॉर्म भरले होते. त्या विद्यार्थ्यांचं या आरक्षण स्थगितीमुळे खूप नुकसान झालं असतं आणि याच गोष्टीचा सारासार विचार करून सरकारने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं सर्व मराठा समाजाचं स्वागत आहे. कारण त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणारी ही परीक्षा होती, त्यामुळे परीक्षा थोडी पुढे गेली. त्यानंतर जर आरक्षण स्थगिती उठली तर निश्चितच MPSCच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना फायदा होईल. निश्चितच धन्यवाद. तुम्ही लोकशाही न्यूजला अत्यंत महत्त्वाचं मत असं नोंदवलेलं आहे. याबद्दल एकूणच तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येक प्रेक्षकानं आमच्यापर्यंत आपलं मत नोंदवावं. लोकशाहीच्या प्रेक्षकांना काय वाटतंय तुमचं मत? 022687990101 या क्रमांकावर तुम्ही डायल करून आपलं मत कळवू शकता. एकूणच राज्यात 200 पेक्षा अधिक ठिकाणी परीक्षा या होणार होत्या. कोरोना संकट वाढलेलं आहे, शाळा कॉलेज अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरासर विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल तातडीने दिलेली आहे. एकूणच आपण पाहतोय की बैठका झाल्या, त्यानंतर विद्यार्थी देखील संभ्रमित होते आणि मराठा समाज वारंवार आक्रमक झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचं आता बोललं जात आहे. विरोधक देखील बोलतायत. अखेर महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाच्या इशाऱ्यापुढे झुकलंय का, हा प्रश्न देखील आता वारंवार विचारला जातोय. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच माध्यमांसमोर येऊन MPSC परीक्षा लांबणीवर टाकत असल्याची काल घोषणा केली आहे. 11 ऑक्टोबरला MPSCची परीक्षा होणार होती, परंतु मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती होती आणि त्यामुळे मराठा समाजाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. आणि त्यानंतर त्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली का, असा देखील प्रश्न विचारला जातोय आणि या प्रकारानं विद्यार्थीही संभ्रमित झाले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वागत केलेलं आहे आणि सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का, हा प्रश्न आता या निर्णयानंतर
वारंवार विचारला जातोय आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं, या सर्व प्रकाराबद्दल लोकशाहीच्या प्रेक्षकांना काय वाटतं, तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 02268799101 या क्रमांकावर डायल करून तुम्ही तुमचं मत कळवू शकता. तर सोलापूरहून शशिकांत पाटील आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. तुम्हाला काय वाटतंय, मराठा समाजासमोर सरकार झुकलंय का? तुम्ही सर्वसामान्यांसाठी हे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल, कारण प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्याबद्दल अभिनंदन करतो. त्यानंतर हॅलो जी, तुम्हाला काय वाटतंय? मॅडम, हा ओबीसी समाजाची संख्या जास्त असल्यामुळे सरकार त्यांच्या समोर झुकलेलं आहे आणि जे सर्वसामान्य ओबीसी समाजावर हा अन्याय झालेला आहे. आता जे प्रत्येक समाजातील जे काही विद्यार्थी एजभर होत आले त्या मुलांच्या याच्यात नुकसानच आहे ना मॅडम. परीक्षा तर व्हायला पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा काय हा लवकर सुटणारा नाही. पुढची तारीख जरी डिक्लेअर केली आणि त्यावेळी जर आरक्षणाचा मुद्दा प्रश्न जर नाही सुटला तर आणखी लांबणीवरच टाकणार का हा मुद्दा तुम्ही एमपीएससी परीक्षेचा? किती दिवस लांबणीवर टाकणार परीक्षा? हो, मग तुम्हाला काय वाटतंय? काही विद्यार्थ्यांनी आता तयारी देखील केली होती परीक्षांची, तर आता काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे नेमकं विद्यार्थ्यांनी यावेळेला काय करायला हवं? आता विद्यार्थ्यांचं संभ्रमात अवस्था झाली ना विद्यार्थ्यांच्या वेळेस. काय करावं ते विद्यार्थ्यांना समजत नाही नेमकं. याच्यात परीक्षा व्हायलाच पाहिजे होती नाही आत्ताच्या घडीला. निश्चितच धन्यवाद. तुम्ही अत्यंत महत्त्वाचं जे मत आहे ते नोंदवलेलं आहे. एकूणच आपण पाहतोय की विद्यार्थी संभ्रमित झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील झालेला आहे, तरी सुद्धा आपले काही प्रेक्षक जे आहेत ते म्हणतायत की वेळ मिळालेला आहे विद्यार्थ्यांनी राजकारण सोडून एकूणच सगळ्या गोष्टी बाजूला सारून आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावं, चांगला अभ्यास यावेत करावा आणि जेव्हा परीक्षा होईल तेव्हा चांगले मार्क त्या परीक्षेत मिळवावेत. अत्यंत महत्त्वाचं मत जे आहे ते प्रेक्षक आपले नोंदवतायत. सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का, हा प्रश्न आता वारंवार जो आहे तो विचारला जातोय, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन ही माहिती दिलेली आहे. मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकललेली आहे. एकूणच सरासर विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. कोरोना संकट वाढलेले आहे, शाळा कॉलेज अभ्यासिका बंद होत्या असं मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलेलं आहे. त्यानुसारच आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत ते पुढेही पात्रच राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मराठा समाजानं देखील काल स्वागत केलेलं आहे. वारंवार जे मराठा समाज आक्रमक भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळत होतं त्याच मराठा समाजानं या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. तर यावरूनच सरकारवर मराठा समाजाचा दबाव आहे का, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचं मत तुम्ही 02268799101 या क्रमांकावर डायल करून आम्हाला कळवू शकता. तर प्रेमलाल आपले प्रेक्षक भंडाऱ्यावरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. ओबीसी संघटनांना हा गंभीर आरोप जो आहे तो केलेला आहे की सरकार जे आहे ते मराठा समाजाला झुकतं माप देत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? बरोबर आहे. जो ओबीसी संघटनेचा जो आरोप आहे तो बरोबर आहे. मराठा समाजाला झुकता माप दिलाय सरकारने. बाकीच्या समाजाचा विचार केला का सरकारने? बाकीच्या पोरांचा विचार केला का सरकारने? फक्त त्यांच्या पोरांचा विचार केला. बाकीच्या पोरांचा विचार, बाकी जे पोरं तयार आहेत अभ्यास करून त्यांचा विचार केला का या सरकारने? निश्चितच धन्यवाद. आपण लोकशाही न्यूजला अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली. आपण पाहिलं की सरकारनं फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचाच विचार केला, बाकीच्या अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला का, असा प्रश्न देखील आपल्याला प्रेक्षक विचारतायत. एकूणच सरकारकडून जे आहे ते हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेल्याचं देखील काही प्रेक्षक म्हणतायत. तर आपण पाहिलं की प्रेक्षकांनी आपलं मत जे आहे ते हॅलो लोकशाहीमध्ये नोंदवलेलं आहे. या विषयावर एकूणच प्रेक्षकांच्या मते आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना हा चांगला वेळ मिळालेला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, राजकारण बाजूला ठेवून अभ्यास करून एमपीएससीची जेव्हा परीक्षा पुढे होईल तेव्हा चांगले मार्क त्यात संपादन करावेत. हीच प्रेक्षक जे आहेत ते आपले मत इथे नोंदवतायत. वेळ झालेली आहे हॅलो लोकशाहीमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.